बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीने छापा टाकलाय। मुंबईसह 6 ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी केली जाते। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ही कारवाई होते आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या 6 ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातोय, छापेमारी केली जाते आहे। आमदार रोहित पवार यांच्या अडचणी काहीशा वाढण्याची शक्यता आहे। त्यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडली आहे। बारामती ॲग्रो कंपनीच्या एकूण 6 ठिकाणांवर ईडीचे अधिकारी, ईडीचं पथक पोहोचलंय आणि या 6 ठिकाणी ईडीकडून अधिक तपास सुरू आहे। बारामती ॲग्रो मधला कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ही कारवाई केली जाते आहे। बारामती ॲग्रो ही रोहित पवार यांची कंपनी आहे आणि याच कंपनीतल्या 6 ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेले आहेत। मुंबईसह एकूण 6 ठिकाणी ईडीने छापे टाकलेले आहेत। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीचा आता तपास केला जातोय ईडीकडनं। तर रोहित पवार यांनी याबद्दल ट्विट केलंय। हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, असं ट्विट केलंय रोहित पवार यांनी। ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला, अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शिकवणही महान विभूतींनी दिली। महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास। मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल। असं ट्विट केलंय रोहित पवार यांनी। म्हणजे एक प्रकारे जाणून बुजून केलेली ही राजकीय कारवाई असल्याचा तसं म्हणण्याचा रोख रोहित पवारांचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।